हॅलो एव्हरीवन, फिजिक्स प्रॉब्लेम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आजचा जो न्यूमेरिकलचा पार्ट आपण घेऊन आलो आहोत तो आहे चॅप्टर नंबर 14 ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. या चॅप्टरचे प्रिव्हियस इयर न्यूमेरिकल्स या पार्टमध्ये आपण घेणार आहोत. ओके, आपण स्टार्ट करूया. बघा पहिला काय, द वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट लाईट इज 4000 एंगस्ट्रॉम युनिट अँड कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटॉन. हा जो न्यूमेरिकल आहे रिसेंटली फेब्रुवारी 2025 मध्ये 2 मार्कला विचारलेला होता. ओके, आपण स्टार्ट करूया. बघा गिवन काय दिलेला आहे, काय दिले, वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट लाईट, वेवलेंथ म्हटलंय. सो लॅम्बडा दिलेला आहे, लॅम्बडा इज इक्वल टू 4000 एंगस्ट्रॉम युनिट. आता 4000 एंगस्ट्रॉम युनिट आहे, आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं पहिल्यांदा. सो 4000 इंटू 10⁻⁻10 मीटर म्हणजे 1 एंगस्ट्रॉम युनिट म्हणजे 10⁻⁻10 मीटर असतो. तो हा जो आहे 4 इंटू 10⁻³ लिहू शकतो म्हणजे 4000, आणि हा जो आहे तो 10⁻⁻10 मीटर. सो 4 इंटू 10⁻³ म्हणजे 4000, 10⁻³ मध्ये कन्वर्ट केला मी 1 डिजिट मध्ये. सो 4 इंटू काय होणार, 3 - 10 काय होणार, 10⁻⁻7 मीटर. हा 1 डिजिट मध्ये मी काढून ठेवलाय. 1 डिजिट मध्ये काढल्यानंतर तुम्हाला तो इझी पडणार कॅल्क्युलेशनसाठी. तो हा 1 डिजिट मध्ये काढून ठेवायचा. तुम्हाला फाइंड काय करायला सांगितलं, एनर्जी फाइंड करायला सांगितलं. ओके, आता थेअरी मध्ये तुम्ही बघितलं असाल की एनर्जी जी आहे इन्सिडेंट फोटॉन ती h म्यू आहे, पण म्यू ची व्हॅल्यू जी आहे ती आपण अगेन बघितलेली. म्यू ची व्हॅल्यू, h हा कॉन्स्टंट आहे, h ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. जर माहित नसेल तर फ्रंट पेजवर, पेपरच्या फ्रंट पेजवर सगळे कॉन्स्टंट दिले जातात. तो h ची व्हॅल्यू जी आहे तो 6.63 × 10⁻34 ऐसा युनिट असतो. ओके, आता हा जो h आपल्याला माहिती आहे, म्यू ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ लॅम्बडा जी आहे ती आपल्याला माहिती आहे. बघा, म्यू इज इक्वल टू c/लॅम्बडा. ओके, म्यू ही नॅचरल फ्रिक्वेन्सी असतो, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू c/लॅम्बडा. सो हा h व्हॅल्यू टाक, कारण आपल्याला लॅम्बडा दिलेला आहे, लॅम्बडा व्हॅल्यू दिलेली आहे. c ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, c ची व्हॅल्यू स्पीड ऑफ लाईट 3 × 10⁻8 हा पण कॉन्स्टंट आहे. जर माहित असेल तर चॅप्टरच्या फ्रंट पेजवर तुम्हाला हा पण दिला जातो. ओके, सो h ची व्हॅल्यू काय असते, सॉरी h म्यू ची व्हॅल्यू टाका c/लॅम्बडा. सो h ची व्हॅल्यू काय आहे, 6.63 ही व्हॅल्यू टाकायची फक्त, इंटू 10⁻34 इंटू c ची व्हॅल्यू 3 × 10⁻8 अपॉन लॅम्बडा किती आहे 4 इंटू 10⁻⁻7. ओके, आता हे फक्त डिवायडेशन करायचं आहे. पहिल्यांदा 10⁻⁻, पहिल्यांदा हे जे आहे ते पहिल्यांदा येतो 6.63 इंटू 3 डिवाइडेड बाय 4 करतोय. फक्त पहिल्यांदा नंबर लिहिले इंटू 10⁻⁻, -34 हा +8 होणार, आणि हा -7 आहे, तो वर गेल्यावर +7 येणार. तो हे पहिल्यांदा 10⁻⁻ करून घ्यायचे, आणि हा पहिल्यांदा मल्टिप्लाय करा, नंतर त्याला डिवाइड करा. ब्लॉक टेबलची गरज नाही. सो 3 × 3 9 येणार, 3 × 6 18, 18 चा 8 कॅरी 1 केला, 3 × 6 18 + 1 19, सो 19.89 डिवाइडेड बाय 4 करा. इकडे बघा 19.89 डिवाइडेड बाय 4 करायचं. 4 4 चा 16, अगेन हा 3 येणार, 9 + 6 3 8, इकडे पॉइंट येणार. ओके, अगेन 4 9 चा 38, 4 9 चा 36, हा 2 येणार, 2 9, अगेन 4 7 चा 28, अगेन हा 1 येईल, 4 2 चा 8. सो 4.927 याचा आन्सर येतो, 4.927. आता हा जो आहे 10⁻⁻34 + 8 + 7 15 येणार, आणि हा जर केला तर तुम्हाला किती मिळणार, 10⁻⁻90 मिळणार, आणि युनिट काय येणार, जूल. सो एनर्जी जी आली तुमची काय आलं बघा, 4.927 × 10⁻⁻90 जूल. तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बघूया. बघा, इन अ फोटो इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंट द स्टॉपिंग पोटेन्शियल इज 1.5 व्होल्ट. व्हॉट इज द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन. हा जो न्यूमेरिकल आहे फेब्रुवारी 2024 मध्ये 1 मार्कला विचारलेला होता. ओके, आता पहिल्यांदा गिवन काय दिलंय, स्टॉपिंग पोटेन्शियल Vs दिलेला आहे, किती 1.5 व्होल्ट दिलेला आहे, आणि एनर्जी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम फाइंड करायचा. आता हे थेरी मध्ये पण आपण बघितलेला आहे. थेरी मध्ये बघा, कायनेटिक एनर्जी, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी जो होता तो इलेक्ट्रॉन इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल.
चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स मल्टिप्लाय करायचा स्टॉपिंग पोटेन्शियल ला, तो तुमचा मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी असेल. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतो तो तुम्हाला माहिती असायला, तो किती असतो आपल्याला माहिती आहे, इज इक्वल टू 1.6 into 10⁻⁻19 जूल असतो. तो आता का व्हॅल्यू 1.6 into 10⁻⁻19 इंटू हा किती आहे 1.5. तो मल्टिप्लिकेशन करा, तो 1.5 into 1.6 into 10⁻⁻19. तो हा जर आपण लॉग ने केला काय होणार 1.5 into 1.6 10⁻⁻19 ॲज इट इज लिहितोय मी. तो लॉग ऑपरेट केल्यानंतर ॲडिशन होणार 1.5 प्लस लॉग ऑफ 1.6 into 10⁻⁻19. आता लॉग घ्या, तर मी लॉग घेतो आणि नंतर डायरेक्ट का. आता इथपर्यंत आपण आलेलो बघा. लॉग घेतल्यानंतर हा 1 डिजिट नंबर आहे, पॉइंटच्या अगोदर 1 डिजिट आहे, तो 1 - 1 कॅरेक्टरिस्टिक 0 झाली, ह्याची पण 0 झाली. सो 15 चा 0 आपल्याला 1761 मिळतो आणि 16 चा 0 2041 मिळतो. आता याची ऍडिशन केली की आपल्याला काय मिळतो 0.3802 आणि हे 10⁻⁻19 मी याच्यात लिहिलंय. ओके, आता ह्याचा एंटीलॉग बघितला 3802 तर तुम्हाला 2400 मिळतो. आता आन्सर लिहिताना आपण काय करतोय बघा, एका डिजिट नंतर पॉइंट द्यायचा इंटू 10⁻². इकडची जी व्हॅल्यू आहे 10⁻², इकडे 0 आहे, सो 10⁻0 लिहिलाय. 10⁻0 काय असतो 1, सो 1 मल्टिप्लाय बाय हा एज इट इज येणार 2.4 into 10⁻⁻19. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकलकडे आपण वळूया. बघा काय आहे, the de Broglie's wavelength associated with electron and proton are same. ही कंडिशन दिलेली आहे and calculate the ratio of their kinetic energy. आणि गिवन दिलेला आहे मास ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू 1836 टाइम्स ऑफ मास ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि हा जो न्यूमेरिकल आहे तो जुलै 2023 मध्ये 2 मार्कला विचारलेला. आता इकडे कंडिशन दिली आहे, त्यानुसार तुम्हाला रेशो फाइंड करायचा आहे. आता पहिल्यांदा कंडिशन काय दिली आहे बघा, डी ब्रॉग्लीज वेवलेंथ असोसिएटेड विथ इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. दोन वेवलेंथ दिले इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. तुम्ही पहिल्यांदा ही कंडिशन म्हणतो, हा वेवलेंथ डिनोटेड बाय लॅम्बडा, सो लॅम्बडा ई इज डिनोटेड बाय वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतो मी, इलेक्ट्रॉन. आणि लॅम्बडा पी जो आहे तो त्याला मी कन्सिडर करतो वेवलेंथ ऑफ प्रोटॉन. ओके, आता इकडे काय म्हटलं बघा, द डी ब्रॉग्लीज वेवलेंथ असोसिएटेड विथ एन इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन आर सेम. म्हणजे कंडिशन, गिवन कंडिशन काय, गिवन कंडिशन लॅम्बडा ई इज इक्वल टू लॅम्बडा पी, जे वेवलेंथ सेम आहे. आणि तुम्हाला फाइंड काय करायला सांगितलं, कॅल्क्युलेट द रेशो ऑफ देअर कायनेटिक एनर्जी. दॅट मीन्स कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन अपॉन कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, हा फाइंड करायचा आहे तुम्हाला, याचा रेशो घ्यायचा आहे. ओके, आता आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो काय, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला p² अपॉन ट्वाइस आहे. आता p इज अ मोमेंटम अँड m इज अ मास. आता आपल्याला प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉनचा फाइंड करायचा आहे. सो कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन अपॉन कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन हवा आहे आपल्याला, इज इक्वल टू, तो काय येणार p, प्रोटॉन साठी मी p घेतोय, p² अपॉन ट्वाइस mp. ओके, हा काय p मोमेंटम फॉर प्रोटॉन आणि मास ऑफ प्रोटॉन दिलेले आहे. आणि हा कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन साठी इकडे फक्त सफिक्सला मी e देतोय, pe² अपॉन ट्वाइस me. e denoted by momentum of electron and m denoted by mass of electrons. Okay, आता बघा हा 2 गेट कॅन्सल होईल, सो p² अपॉन mp इनटू हा जर वर गेला तर हा जो आहे तो खाली राहणार आणि हा वर येईल, सो me अपॉन pe². त्याचाच रेशो आपण घेतला. सो मासचा पहिल्यांदा मी रेशो घेतो, हा p² अपॉन pe² इनटू हा फक्त इकडे घेतलाय me अपॉन mp. बघा काय करतो, आपल्याला माहिती आहे बघा मोमेंटमचा फॉर्म्युला जो असतो, जनरल फॉर्म्युला फॉर डी ब्रॉग्लीज, p इज इक्वल टू h अपॉन लॅम्बडा असतो. सो pp काय येणार बघा, pp जो आहे तो h हा कॉन्स्टंटच आहे, h अपॉन लॅम्बडा p येणार आणि pe जो आहे तो h अपॉन लॅम्बडा e येणार. आता हा
ह्याच्यावरनं तुम्हाला पहिल्यांदा लॅम्बडा फाइंड करायचा आहे. सो लॅम्बडा काय ना, लॅम्बडा पी इज इक्वल टू, हा इकडे जाईल हा इकडे येईल, सो एच अपॉन पी पी येणार, आणि लॅम्बडा ई जो आहे तो एच अपॉन पी येणार. आता हे दोन्ही सेम आहेत. सो लॅम्बडा ई इज इक्वल टू लॅम्बडा पी आहे. सो लॅम्बडा ई ची व्हॅल्यू काय, एच अपॉन पी पी, सॉरी पी ई आहे, इज इक्वल टू एच अपॉन पी पी. आता एच एच कॅन्सल होईल, पी इज इक्वल टू पी पी. बघा हा जो गिवन कंडिशन दिली आहे तुम्हाला, ह्याला इक्वेशन मी 1 म्हणतोय. सो इक्वेशन 1 बिकम्स म्हणतोय मी, इक्वेशन 1 बिकम्स केल्यानंतर हे दोन्ही इक्वल दाखवल्यानंतर ही व्हॅल्यू मी याच्यामध्ये टाकली. तर ह्या इक्वेशन वरनं आपल्याला काय मिळतो, पी इज इक्वल टू पी पी मिळतो. ह्याला इक्वेशन 2 म्हणा. इथपर्यंत आलेलो. सो देन इक्वेशन 2 बिकम्स म्हणायचं, इक्वेशन 2 मी ॲज इट इज लिहिलेलं आहे. आता इकडे बघा, पी 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 इज इक्वल टू पी, इक्वेशन 3 नुसार आपण हे फाइंड केले, ह्या कंडिशन नुसार पी ई इज इक्वल टू पी पी. सो हे दोन्ही काय होणार, मी पी ई लिहितो दोन्हीकडे, पी स्क्वेअर अपॉन पी स्क्वेअर, पी पी ची व्हॅल्यू पी टाकली, हा एम ई अपॉन एम पी. सिन्स इक्वेशन किती आहे, इक्वेशन 3 आहे, तो इक्वेशन 3 लिहिला. सो हे दोन्ही कॅन्सल होणार, आपल्याला काय मिळणार, एम ई अपॉन एम पी. आता इकडे गिवन कंडिशन तुम्हाला दिलेली आहे, एम पी इज इक्वल टू 1836 एम ई. तो एम ई अपॉन एम पी ची व्हॅल्यू काय, 1836 एम ई, ही रिक्वायर्ड कंडिशन दिलेली आहे. सो हे एम ई कॅन्सल होणार, आपल्याला काय मिळणार, 1 अपॉन 1836. हा तुमचा रेशो मिळणार, कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन अपॉन कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, इथपर्यंत पोहोचायचं. बघा गिवन कंडिशन नुसार ते फाइंड करायचं, इथपर्यंत पोहोचायचं, हे तुमचं रिक्वायर्ड आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा काय आहे, द फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन फॉर अ मेटल इज 4.2 इलेक्ट्रॉन वोल्ट दिलेला आहे, अँड फाइंड द थ्रेशोल्ड वेवलेंथ तुम्हाला फाइंड करायचे. मार्च 2022 मध्ये 2 मार्कला विचारलेला न्यूमेरिकल्स आहे. सो पहिल्यांदा काय दिलेलं आहे, फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन 50 दिलेलं आहे, तिथे तो 4.2 इलेक्ट्रॉन वोल्ट दिले. आता वर्क फंक्शन जे आहे ते जूल मध्ये असतं. तो पहिल्यांदा याचं एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करा. सो जूल मध्ये कन्वर्ट करायचं, 4.2 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे असेल तर चार्ज ने मल्टिप्लाय करायचं. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन काय असतो, 1.6 इंटू 10⁻⁹ ने जर मल्टिप्लाय केला तर तो हा जूल मध्ये येणार. सो 50 तुमचा फाइंड, हा याच्याच लिहायचा. आता तुम्हाला फाइंड काय करायचं सांगितलंय, थ्रेशोल्ड वेवलेंथ. सो लॅम्बडा 0 फाइंड करायचंय तुम्हाला, हा थ्रेशोल्ड वेवलेंथ असतो. आता थेरी ह्याच्यासाठी लागणार आहे. सो वी नो दॅट आपल्याला फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन माहिती आहे. बघा 50 इज इक्वल टू hc अपॉन लॅम्बडा 0, हा त्याचा फॉर्म्युला आहे. कोणाचा, फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शनचा फॉर्म्युला थेरी मध्ये तुम्ही बघितला असेल. सो आपल्याला फाइंड काय करायचं आहे, लॅम्बडा 0. सो लॅम्बडा 0 इकडे मल्टिप्लाय करायचा, हा 50 डिवाइड होईल. सो लॅम्बडा 0 इज इक्वल टू hc अपॉन 50. आता c हा h आणि c हे कॉन्स्टंट आहे. हे कॉन्स्टंट व्हॅल्यू तुम्हाला फ्रंट पेजवर, पेपरच्या फ्रंट पेजवर सगळे कॉन्स्टंट असतात, त्याच्यामध्ये बघायचे, किंवा काही वेळा दिले पण जातात. ओके, तो इकडे दिलेलं नाही. सो आपल्याला माहित असायला हवे, h इज इक्वल टू 6.63 इंटू 10⁻34 जूल सेकंड असतो, आणि हा c जो आहे तो 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड असतो. ती व्हॅल्यू टाका. तो h ची व्हॅल्यू काय, 6.63 इंटू 10⁻34 इंटू c ची व्हॅल्यू 3 इंटू 10⁸ आहे, डिवाइडेड बाय 50 ची व्हॅल्यू 4.2 इंटू 1.6 इंटू 10⁻⁹. ओके, सो हा पहिल्यांदा मी हे व्हॅल्यू लिहितो. हा तो 6.63 इंटू 3 मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं बघा, 3 इंटू 3 9, 3 6 18, 18 चा 8 कॅरी 1 केला, 3 6 18 प्लस 1 19. सो 19.89 आपल्याला मिळणार इंटू 10⁻, हा मी ॲज इट इज लिहितो, -34. हा काय होणार, प्लस 8 होणार, डिवाइडेड बाय हा 4.2 इंटू 1.6 ॲज इट इज लिहितो मी, आणि हा जो 10⁻⁹ वर गेल्यावर 10⁻+19 होणार. सो हे जे आहे ते आपण लॉग ने करूया. सो लॉग अप्लाय केल्यानंतर काय होणार बघा, 19.89 अपॉन 4.2 इंटू 1.6 इंटू 10⁻. आता हा काय होणार बघा, सो हा 26 होईल, -26 प्लस 19 आणि लॉग अप्लाय केल्यानंतर काय होणार बघा, लॉग ऑफ 19.89 न्यूमरेटरला आहे, वर गेलाय, आणि डिनोमिनेटरला
हा 4.2 इंटू 1.6 आहे. तो ह्याची पहिल्यांदा ॲडिशन होईल, डिनॉमिनेटरला आहे तो हा मायनस होणार. सो हे लॉग काढल्यानंतर काय होणार बघा, हा 2 डिजिट नंबर आहे, कॅरेक्टरिस्टिक्स 1 येणार. सो 19चा 8 नाही आपल्याला 2987 मिळतो. तुम्ही व्हेरीफाय करू शकता. अगेन हा 1 डिजिट आहे, हा 1 डिजिट आहे, दोघांचे कॅरेक्टरिस्टिक्स 0 आले. लॉग बघताना 42चा 0 आपल्याला 6232 मिळतोय आणि 16चा 0 आपल्याला 2041 मिळतो. तुम्ही व्हेरीफाय करू शकता. ओके, आता यांचे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला हा मिळतो 8273 आणि ह्यांचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला अँटीलॉग ऑफ 0.4714 हा मिळतो. यांचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर हा 10⁻⁻7 मी ॲज इट इज लिहिला बघा. आता अँटीलॉग काढल्यानंतर आपण अँटीलॉग काढल्यानंतर कसा काढतो बघा, 47चा 14 बघायचं, पॉईंट नंतर अँटीलॉग बघतो आपण. 47चा 14 आपल्याला 2961 मिळतो आणि आन्सर लिहिताना आपण एका डिजिट नंतर पॉईंट लिहिला इंटू 10 इकडची टर्म 0 आहे, तो 10⁻0 लिहिला इंटू 10⁻7. 10⁻0 1 असतो, तो 1 इंटू 10⁻7 इंटू 2.9 हा 10⁻7 ॲज इट इज येणार आणि 2.961 हा तुमचा ॲज इट इज येणार. 2.961 इंटू 10⁻7 मीटर ही तुमची रिक्वायर्ड थ्रेशोल्ड वेव्हलेंथ आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. बघा काय, द फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन फॉर अ मेटल इज 5 इलेक्ट्रॉन वोल्ट. कॅल्क्युलेट द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फॉर द मेटल. द फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन दिलाय, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फाइंड करायची. सो गिवन काय दिलंय ते लिहा. सो गिवन क्वांटिटीज वर्क फंक्शन दिलेलं आहे 50 किती आहे 5 इलेक्ट्रॉन वोल्ट. अगेन हा इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये दिलाय, आपल्याला जूल मध्ये करायचे. सो 5 इंटू काय करणार 1.6 इंटू 10⁻19 ने मल्टिप्लाय करायचा. सो वर्क फंक्शन एसआय युनिट मध्ये येणार. सो एसआय युनिट ऑफ वर्क फंक्शन इज जूल. इट इज द एनर्जी. फ्रिक्वेन्सी फाइंड करायची, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी μ0 इज इक्वल टू 1. सो अगेन आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. सो थेरी मध्ये तुम्ही बघितला असाल, वर्क फंक्शन जो आहे तो h μ0. तर μ0 इज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. सो μ0 आपल्याला फाइंड करायचं आहे, h ची व्हॅल्यू इकडे डिवाइड करा. सो μ0 मी इकडे ठेवतो. सो 50 आपण काय येणार μ0 लिहू, सॉरी 50 आपण काय येणार h येणार, आपल्याला μ0 फाइंड करायचं. सो μ0 इज इक्वल टू काय येणार, आम्ही रिअरेंज करून लिहितो 50 अपॉन h बिकॉज आपल्याला μ0 फाइंड करायचं थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. सो 50 काय 5 इंटू 1.6 इंटू 10⁻19 पण h ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, काय असतो तो 6.63 इंटू 10⁻34 जूल सेकंड. हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट कधी कधी देतात किंवा जे कॉन्स्टंट सगळे ते कॉन्स्टंट आहेत ते पेपरच्या फ्रंट पेजवर देतात, ते बघायचे लिहायचं. हा लक्षात ठेवायला पण इझी आहे, बऱ्याच न्यूमेरिकलला आपण यूज केलेला आहे. तो हा लक्षात पण राहतो. 6.63 इंटू 10⁻34 जूल सेकंड असतो. सो 6.63 इंटू 10⁻34 लिहायचा. सो 16 इंटू 5 काय असतो 80. सो 8.0 येणार हा इंटू 10⁻19 मी ॲज इट इज लिहिला आणि हा 6.63 इकडे डिवाइड करतो. आता हा -34 वर गेल्यावर काय होणार +34 होणार. सो हे तुम्हाला लॉगने करायचं आहे. सो μ0 इज इक्वल टू लॉग ऑफ 8 अपॉन 6.63 इंटू 10 काय होणार बघा 34 - 19. सो 34 - 19 सो 5 येणार आणि हा 1. सो 15 येणार. 15 प्लस की मायनस सो प्लस 15 येणार. हा जो आहे तो लॉगने करा. सो लॉग ऑफ 8 मायनस लॉग ऑफ 6.63 इंटू 10⁻15 मी ॲज इट इज लिहितोय. सो हे मी लॉगने करतोय. लॉग काढल्यानंतर बघा लॉग ऑफ 8 1 डिजिट आहे, कॅरेक्टरिस्टिक 0 येणार. 80 चा 0 आपल्याला 9031 मिळतोय. अगेन हा पण 1 डिजिट नंबर आहे, 6 पॉइंट आहे ना, सो कॅरेक्टरिस्टिक 0 येणार. 66 चा 3 आपल्याला 8215 मिळतोय. हा 10⁻15 ने ॲज इट इज लिहिला. आता हा याचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला 0.0816 मिळतोय आणि याचा अँटीलॉग बघताना आपण पॉइंट नंतर बघतोय. सो 08 चा 16 आपल्याला 1207 मिळतो. सो 1207 जर मिळाला तर आन्सर लिहिताना आपण काय करतोय एका डिजिट नंतर पॉइंट इंटू 10 पॉइंटच्या अगोदर 0 आहे, सो 10⁻0 येणार इंटू 10⁻15 ॲज इट इज म्हणजे काय 10⁻0 काय असतो 1 असतो. सो 1 इंटू हे सगळं काय होणार ॲज इट इज येणार. सो 1.207 इंटू 10⁻15 ही तुमची रिक्वायर्ड थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बघूया. बघा काय द फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन फॉर मेटल सरफेस इज 3.84 इंटू 10⁻19 जूल दिलेला आहे. इफ द लाइट ऑफ वेवलेंथ
5000 angstrom is incident on the surface of metal, will there be photoelectric emission, म्हणजे फोटोइलेक्ट्रिक इमिशन पॉसिबल आहे का? आता ही कंडिशन जी आहे ती आपण फोटोइलेक्ट्रिक इमिशन मध्ये बघितलेली. म्यू जो आहे तो ग्रेटर दॅन म्यू झिरो असेल, म्हणजे हा थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि ही नॉर्मल फ्रिक्वेन्सी आहे. जर तो ग्रेटर असेल तर फोटोइलेक्ट्रिक इमिशन पॉसिबल आहे. ही जर कंडिशन असेल तर तो पॉसिबल आहे. तो आपल्याला म्यू पण काढायचा आहे, म्यू झिरो पण फाइंड करायचा आहे, आणि जर तो ग्रेटर असेल तरच हे पॉसिबल आहे, इमिशन पॉसिबल आहे असं म्हणायचं आहे. तर पहिल्यांदा काय दिलंय आहे बघा, फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन φ0 दिलेलं आहे. φ0 ची व्हॅल्यू काय बघा, 3.84 × 10⁻⁻19 जूल दिलेला आहे. आता ह्याला कन्वर्ट करायची गरज आहे, असाइनमेंट मध्ये आहे. लाईट ऑफ वेवलेंथ दिलेली आहे. वेवलेंथ जो आहे, वेवलेंथ तुम्हाला लॅम्बडा दिलेला आहे. लॅम्बडा किती आहे, 5000 एंगस्ट्रॉम युनिट. तर 5000 एंगस्ट्रॉम युनिटचं आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो 5000 × 10⁻10 मीटर. आता 5 सिंपल डिजिट मध्ये करा, तर 5000 आहे, सो 5 × 10⁻³ येणार, × 10⁻10 मीटर. सो 5 × 10⁻³ - 7 मीटर हा तुमचा लॅम्बडा आलाय. आता तुम्हाला पहिल्यांदा म्यू झिरो फाइंड करायचा. आता φ0 बघाशी आपण म्यू झिरो फाइंड केला, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी काय असतो, h म्यू झिरो, आणि म्यू झिरो काय येणार, म्यू झिरो इज इक्वल टू हा h तिकडे डिवाइड होईल φ0 अपॉन h. आता h ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, h इज इक्वल टू काय असतो, 6.63 × 10⁻34 हो ना, SI युनिट मध्ये असतो. ओके, तो म्यू झिरो पहिल्यांदा फाइंड करूया आपण. म्यू झिरो ची व्हॅल्यू काय, φ0 ची व्हॅल्यू 3.84 × 10⁻⁻19 आहे, आणि h ची व्हॅल्यू 6.63 × 10⁻34 आहे, -34. तो हा लॉग ने करूया आपण. तो लॉग ऑफ, त्याच्यावर लॉग अप्लाय करतो मी, 3.84 अपॉन 6.63 इंटू हा 10⁻⁻19 प्लस 34 आहे. तो अगेन हा काय होणार, हा 15 होईल, तो × 10⁻15 मिळणार आपल्याला. आणि हे जर लॉग आपण ऑपरेट केले तर हा सबट्रॅक्शन येईल. तो लॉग ऑफ 3.84 मायनस लॉग ऑफ 6.63, आम्ही साइडला लिहितो, हा 6.63 × 10⁻15 आहे, ते लिहितो. आता हे पहिल्यांदा मी करतोय, नंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता लॉग 38 चा 4 आपल्याला 584 मिळतोय, आणि 66 चा 3 आपल्याला 8215 मिळतो. कॅरेक्टरिस्टिक दोघांची पण 0 येणार, कारण सिंगल डिजिट नंबर आहे, पॉइंटच्या होते. सो ह्याची सबट्रॅक्शन जी आहे ती 12.7628 मिळतो. हिचे सबट्रॅक्शन जर तुम्हाला कळत नसेल तर इकडे आहे लिहिलेली. तो किती आहे, तो 12.7628 × 10⁻15 ने ॲज इट इज लिहिला, हा 15 आहे. तर याचा अँटीलॉग कसा काढायचा बघा, पॉइंट नंतर 76 चा 28 अँटीलॉग मध्ये बघायचं आहे. 76 चा 28 आपल्याला काय मिळतो, 5792 मिळतो. आता 5792 लिहायचा, आणि एका डिजिट नंतर पॉइंट देतो आपण. आन्सर लिहिताना एका डिजिट नंतर पॉइंट लिहायचा, इंटू 10⁻⁻, इकडे जी आहे हा 12 आहे, तो 10⁻⁻1 मी लिहिला, इंटू 10⁻15 ॲज इट इज होता. सो -1 + 15 + 14 आपल्याला मिळाला. हे तुमचा म्यू झिरो मिळाला. आता आपल्याला म्यू फाइंड करायचं आहे. सो म्यू इज इक्वल टू काय असतो, वी नो दॅट म्हणायचा, वी नो दॅट म्यू ओनली फाइंड करायचा आपल्याला. म्यू जो आहे तो c/λ असतो, आणि c ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. c ची व्हॅल्यू काय असते, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. तो इकडे टाका, 3 × 10⁸, आणि लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, किती, 5 × 10⁻⁻7 आहे, 5 × 10⁻⁻7. सो हा जर गेला 3/5 × 10⁻, हा जो आहे तो काय येणार, 8 -7 वर गेल्यावर +7 होणार. सो 3/5 करा, 5 0 0 5 6 13 ना, सो 0.6 × 10⁻8 + 7 15 येणार. दॅट मीन्स हा एक पॉइंट पुढे गेला बघा, हा 10⁻14 मध्ये आहे, हा पण 10⁻14 मध्ये कन्वर्ट करायचा. तो 6 × 10⁻−1 म्हणजे 0.6, आणि हा 10⁻−15 ॲज इट इज लिहितो मी. तो 6 × 10⁻−1 + -1 + 15 आहे, 8 + 7 15 आहे. तो -1 + 15 + 14 येणार, हा तुमचा म्यू येईल. ओके,
आता बघा आहे का म्यू इज ग्रेटर दॅन म्यू 0. आता हा 6 आहे, 6 × 10⁻14 आणि हा काय 5.7 आहे, 5.7 × 10⁻14. तो हा जो आहे म्यू इज ग्रेटर दॅन म्यू 0, देअरफॉर इमिशन इज पॉसिबल असं म्हणायचं. ओके, आता आपल्याला म्यू अँड म्यू 0 भेटले. आता म्यू अँड म्यू 0 मध्ये रिलेशन काय आहे, देअरफॉर म्यू मोठा आहे बघा 6 आणि 5.7 हा मोठा आहे, म्यू इज ग्रेटर दॅन म्यू 0, देअरफॉर म्हणायचं फोटो इलेक्ट्रिक इमिशन इज पॉसिबल. हे तुमचा रिक्वायर्ड आन्सर आहे, इथपर्यंत पोहोचायचं. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बघूया. बघा काय, इफ द टोटल एनर्जी ऑफ रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी 10⁻14 हर्ट्ज इज 6.63 जूल, ही एनर्जी दिली आणि ही फ्रिक्वेन्सी दिली. कॅल्क्युलेट द नंबर्स ऑफ फोटॉन्स इन द रेडिएशन. नंबर्स ऑफ फोटॉन्स फाइंड करायचे. आता एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, h म्यू असतो आणि नंबर्स ऑफ फोटॉन्स इकडे n मल्टिप्लाय करायचे. नंबर्स ऑफ फोटॉन्स फाइंड करायचे. सो हा फॉर्म्युला जर V = n/h हा तुमचा त्यासाठी फॉर्म्युला आहे. तुम्हाला n फाइंड करायचं. सो गिवन काय दिलंय बघा, गिवन काय दिलंय, एनर्जी दिलेली आहे, E काय दिलेलं आहे 6.63. ओके, जूल दिलेला आहे. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, म्यू दिलेला आहे किती आहे 10⁻14 हर्ट्ज आणि h ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, h ची व्हॅल्यू काय असते 6.63 × 10⁻34 हा दिलेलाच आहे. ओके, जूल सेकंड. आणि तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, n फाइंड करायचं आहे. हा h आहे, हा n आहे. सो या इक्वेशन वरनं n ची व्हॅल्यू काय येणार, हा h म्यू डिवाइड होईल. सो E/h म्यू आपल्याला मिळेल. सो E ची व्हॅल्यू टाका 6.63 अपॉन h ची व्हॅल्यू 6.63 आहे इंटू म्यू ची व्हॅल्यू 10⁻14 आहे. एक मिनिट, h ची व्हॅल्यू किती आहे 6.63 × 10⁻34 आहे, -34 इंटू म्यू ची व्हॅल्यू 10⁻14 आहे. ओके, आता 6.63 कॅन्सल होईल. हा 1 अपॉन आता -34 + 14 काय मिळणार आपल्याला 10⁻20 मिळेल. आणि 10⁻20 वर गेल्यावर काय होणार 10⁻20 आपल्याला मिळणार. सो नंबर्स ऑफ फोटॉनची व्हॅल्यू किती आहे 10⁻20. हे तुमचा रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. बघा काय आहे, फाइंड द वेव्ह नंबर ऑफ फोटॉन हॅविंग एन एनर्जी ऑफ 2.072 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि गिवन दिलेलं आहे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, वेलोसिटी ऑफ साऊंड इन एअर आणि h दिलेला आहे. ओके, सो पहिल्यांदा तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, द वेव्ह नंबर. द वेव्ह नंबर मीन्स 1/λ असतो, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. तो किती आहे. सो पहिल्यांदा काय दिलंय त्यांनी, वेव्ह नंबर फाइंड करायचा आहे. फोटॉन हॅविंग एनर्जी दिलेली आहे. एनर्जी मीन्स एनर्जी E किती आहे 2.072 इलेक्ट्रॉन व्होल्ट दिलेला आहे. तर इलेक्ट्रॉन व्होल्टचा जूल मध्ये करण्यासाठी आपण काय करतो, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन त्याला मल्टिप्लाय करायचं. सो 2.072 इंटू 1.6 इंटू 10⁻19 हा जूल होणार. सो एनर्जी मल्टिप्लिकेशन एवढंच करू नका, आपल्याला डायरेक्ट त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची फॉर्म्युला मध्ये. आपल्याला काय फाइंड करायचंय 1/λ. आता गिवन चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स दिलेला आहे, तो आपण घेतला इकडे. स्पीड ऑफ साऊंड इन एअर, स्पीड ऑफ एअर दिलेला आहे c = 3 × 10⁸. हा c दिलेला आहे स्पीड ऑफ लाइट इन एअर. आणि h प्लँक कॉन्स्टंट किती दिलाय 6.63 × 10⁻34. तुम्हाला फाइंड काय करायचं आहे 1/λ. आता तुम्हाला एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे. एनर्जी ऑफ फोटॉन h म्यू आणि म्यू म्हणजे काय असतो, म्यू म्हणजे c/λ असतो. इकडे रिझन मी लिहितोय म्यू इज c/λ म्यू आहे. सो E hc/λ हे आपण थेअरी मध्ये बघितलेलं. आता तुम्हाला 1/λ फाइंड करायचे. सो मी फक्त इकडे 1/λ लिहितोय. आता हा मल्टिप्लिकेशन आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल. सो E/hc तुम्हाला 1/λ मिळेल. सो E/hc मी लिहितो पहिल्यांदा. तो हा LHS RHS इंटरचेंज केलाय. सो आपल्याला 1/λ दॅट मीन्स वेव्ह नंबर फाइंड करायचा आहे. सो E ची व्हॅल्यू टाका काय 2.072 इंटू 1.6 इंटू 10⁻19
एच ची व्हॅल्यू मी लिहितोय, एच ची व्हॅल्यू 6.63 इंटू 10 रेज टू मायनस 34 इंटू सी दिलेला आहे 3 इंटू 10 रेज टू 8. आता हा जो मल्टिप्लिकेशन आहे त्याला आपल्याला लॉग लागणार. सो पहिल्यांदा मी 3 मल्टिप्लाय करतो, 3 मल्टिप्लाय करू शकता तुम्ही. सो 2.072 इंटू 1.6 मी ॲज इट इज लिहितोय. तर 3 इंटू 3 9 येणार, 3 इंटू 6 18, 18 चा 8 कॅरी 1 केला मी, 3 इंटू 6 परत 18, 18 प्लस 1 19 येणार. सो हा काय होणार 19.89 इंटू 10 रेज टू. आता हा -34 प्लस 8 करायचा आहे, तो काय मिळणार -34 मायनस 8 किती असतो, हा 6 येणार. ओके, सो 26. सो 26 हा -26 येणार आणि हा इंटू 10 रेज टू -19 आहे. सो -26 वर गेल्यावर प्लस 26 होणार. हे फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन जे आहे ते लॉग ने करायचे. सो लॉग ऑपरेट करतोय मी आणि नंतर तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन सांगतो. पण अगोदर हा काय होणार बघा, 10 रेज टू -26 वर गेल्यावर प्लस 26 होणार. तो करूनच मी तिकडे लिहितो. ओके, इथपर्यंत आपण आलेलो बघा. आपल्याला लॉग अप्लाय करायचा आहे आणि हा 10 रेज टू -9 26 खाली होता तो आपण वर घेतलाय, प्लस 26 झालाय. आता -19 प्लस 26 10 रेज टू 7 प्लस 7 येतो. सो हा जो आहे इकडे आपण लॉग अप्लाय केलेला आहे. तर लॉग अप्लाय केल्यानंतर इकडे मल्टिप्लिकेशन आहे, त्याची ऍडिशन झाली आणि इकडे हा डिवायडेशन आहे. सो मायनस हा 19.89 मी केला. ओके, आता लॉग अप्लाय केल्यानंतर काय होते बघा, इकडे 1 डिजिट नंबर आहे, पॉइंटच्या अगोदरचा नंबर 1 आहे. सो 1 - 1 0 कॅरेक्टरिस्टिक्स लिहिली मी आणि 20 चा 7 तो आपल्याला 3164 मिळतोय. अगेन प्लस इकडे पण सिंगल डिजिट आहे पॉइंट च्या अगोदर, सो कॅरेक्टरिस्टिक 0 लिहिली मी. 16 चा 0 आपल्याला 2041 मिळतोय. अगेन हा 19.89 आहे. सो 19 आहे, सो 19 2 डिजिट नंबर आहे. सो 2 डिजिट नंबर मीन्स कॅरेक्टरिस्टिक्स 1 येणार. सो 1 पॉइंट मी लिहिला आणि 19 चा 89 आपल्याला 2987 मिळतो. सो ह्याचं ऍडिशन केल्यानंतर आपल्याला 0.5205 मिळतो आणि हा ॲज इट इज लिहिलाय मी आणि याचं सबट्रॅक्शन आपल्याला 12.2218 मिळतोय. आता 10 रेज टू 7 मी ॲज इट इज लिहिलाय. आता एंटीलॉग बघताना आपण काय करतो बघा, पॉइंट नंतरचा विचार करतो. 22 चा 18 आपल्याला बघायचा आहे, तो आपल्याला 1666 मिळतो. आता आन्सर लिहिताना आपण काय करतोय, एका डिजिट नंतर पॉइंट द्यायचा इंटू 10 रेज टू इकडची पॉवर, हा 12 आहे. सो -1 लिहिलाय मी. सो हा बघा 10 रेज टू 7 ॲज इट इज लिहिलाय मी. आता आपल्याला वेव्ह नंबर म्हणजे 1/λ आहे हा. सो काय येणार 1.666 इंटू आता 10 रेज टू -1 प्लस 7 सो 6 येणार. सो 10 रेज टू 6 पर मीटर. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. दिस इज द वेव्ह नंबर ऑफ फोटॉन्स. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. बघा काय आहे, the photoelectric threshold wavelength of a metal is 230 nanometer. Determine the maximum kinetic energy in joule and in electron volt म्हटलंय of the ejected electron for the metal surface when it is exposed to a radiation of wavelength 180 nanometer. आणि गिवन तुम्हाला H and C ची व्हॅल्यू दिलेली आहे. हा जो न्यूमेरिकल आहे ऑक्टोबर 2014 मध्ये 3 मार्कला विचारला. सो ह्या टाइपचे न्यूमेरिकल्स विचारतात, ते रिपीटेड न्यूमेरिकल्स आहेत. सो पहिल्यांदा तुम्हाला काय दिलेलं आहे ते पहिल्यांदा बघायचं. काय म्हटलं, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ इज डिनोटेड बाय λ0. आपण थेरी मध्ये बघितलेला असेल, थेरी पक्की असेल तर तुम्हाला हा इझिली येऊ शकतो. किती आहे 230 नॅनोमीटर. 230 नॅनोमीटर दिलेला आहे. आता नॅनोमीटरचा मीटर मध्ये कन्वर्ट करायचा आहे. सो λ0 इज इक्वल टू 230 नॅनोमीटरचा मीटर मीन्स 10 रेज टू -9 मल्टिप्लाय करायचं. ओके, हा तुम्हाला λ0 मिळाला. अजून काय दिलंय तुम्हाला, when it's exposed to the radiation of wavelength म्हणजे given wavelength दिलेली आहे किती 180 लॅम्बडा. हा थ्रेशोल्ड वेव्हलेंथ आहे, नॉर्मल वेव्हलेंथ म्हणजे रेडिएशनची वेव्हलेंथ दिलेली आहे 180 नॅनोमीटर आणि ह्याला पण आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचे. सो काय होणार 180 इंटू 10 रेज टू -9 मीटर हा तुमचा लॅम्बडा आहे. ओके, तर नेक्स्ट हे जे गिवन क्वांटिटीज दिलेले आहेत ते लिहा. H इज इक्वल टू किती आहे 6.63 इंटू 10 रेज टू -34 जूल सेकंड आणि C दिलेला आहे 3 इंटू 10 रेज टू 8 मीटर पर सेकंड.
आता तुम्हाला फाइंड काय करायला सांगितलं, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ जूल अँड इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन. आता पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचा. वी नो दॅट आपल्याला थेरी मध्ये झालेला आहे बघा. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण बघितलेला h म्यू मायनस म्यू 0. ओके. आता h ॲज इट इज लिहायचा. तर म्यू म्हणजे काय असतो, c बाय लॅम्बडा असतो. अगेन म्यू 0 c अपॉन लॅम्बडा 0. हा c कॉन्स्टंटच असतो. सो hc हा काय होणार 1 अपॉन, हा c कॉमन घेतलाय मी, c अपॉन लॅम्बडा. स्पीड ऑफ लाईट सगळ्यांसाठी सेम असणार. किती असतो 3 × 10⁸. तो hc 1 अपॉन लॅम्बडा मायनस 1 अपॉन लॅम्बडा 0. सो हा तुम्हाला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम मिळाला. आता हे सगळे व्हॅल्यू आहेत तुमच्याकडे, ते टाकायचे. h ची व्हॅल्यू किती आहे बघा, 6.63 × 10⁻34. c ची व्हॅल्यू 3 × 10⁸ इंटू 1 अपॉन लॅम्बडा किती आहे 180 × 10⁻9 मायनस 1 अपॉन हा किती आहे 230 × 10⁻9. तो हा पहिल्यांदा मल्टिप्लाय करून घ्यायचा. मग अशा आपण फाइंड केलेला बघा. 3 3 चा 9, 3 6 चा 18, 18 चा 8 कॅरी 1 गेला, 3 आणि 18 + 1 19.89 आपल्याला मिळतोय. मग अशा आपण फाइंड केला. 10⁻34 + 8 10⁻26 -26 येईल. हे बघायचं करून इनटू. आता हा जो आहे बघा 10⁻9, इकडे पण 10⁻9 आहे. तो मी पहिल्यांदा हा डिवायडेशनला 10⁻9 लिहितो. बघा इकडे पण आहे, इकडे पण आहे. सो मी कॉमन घेतलाय आणि काय राहिलं फक्त 1 अपॉन 180 मायनस 1 अपॉन 230 एवढं राहणार. हा क्रॉस मल्टिप्लाय करायचा आणि सोडवायचं. पहिल्यांदा हे लिहा, आपण पुढे बघू. म्हणजे बघा इथपर्यंत आपण आलो आहोत. आता हा जो 10⁻9 वर गेल्यावर काय होणार, पहिल्यांदा मी हा ॲज इट इज लिहितो 19.89 इंटू हा काय होईल -26 आहे. हा -9 वरती जाईल, +9 होणार. 10⁻26 + 9 आणि हा जो आहे तो मी क्रॉस मल्टिप्लाय करतो. हा 230 इकडे मल्टिप्लाय होणार. सो 230 हा 180 इकडे मल्टिप्लाय होणार. सो -180 डिवाइडेड बाय ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन. सो 230 × 180 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन यायला हवं तुम्हाला झालेलं आहे. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन मी केलंय. मी जरा लिहितोय. सो हा काय म्हणा बघा 19.89 इंटू 10⁻26 + 9 आपल्याला काय मिळणार -70 मिळेल. आणि हा बघा 230 मायनस 180 0 0. ओके, हा आपल्याला 50 मिळणार. ओके बघा करू. आणि हा जो आहे तो मल्टिप्लिकेशन तुम्हाला करावं लागणार. सो 230 × 180. ओके, इथपर्यंत आपण आलो. बघा 0 0 कॅन्सल होतोय. सो पहिल्यांदा 19.89 हा मल्टिप्लिकेशन मी करून घेतो इंटू 5 डिवाइडेड बाय 230 हा याच्यात लिहिला इंटू 18 इंटू 10⁻ किती आहे फक्त -17 आहे. आता हे लॉग ने मी अप्लाय करतो. लॉग अप्लाय केल्यानंतर काय होणार, सो 19.89 इंटू 5 डिवाइडेड बाय 230 इंटू 18 इंटू 10⁻⁻17. आता इकडे लॉग अप्लाय करायचं, सोडवायचं. पहिल्यांदा सॉल्व करतो नंतर तुम्हाला एक्सप्लेन. ओके, आता आपण इथपर्यंत आलेलो. लॉग आपण अप्लाय केलाय. तर लॉग अप्लाय केल्यानंतर काय होणार बघा, वर आहे मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशनला पण मल्टिप्लिकेशन आहे. तो वरच्यांचे ऍडिशन होईल मायनस खालच्यांची पण ऍडिशन होईल. तो बघा काय होणार लॉग ऑफ 19.89 प्लस लॉग ऑफ 5 हा वर झालाय. डिनॉमिनेटरला हा आहे तो मायनस मी लिहिलाय. लॉग ऑफ 230 प्लस लॉग ऑफ 18 हे ऑपरेशन्स आपण लॉग ऑपरेशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला हा येईल. सो लॉग आपण फाइंड करायचा आहे. आता बघा हा 2 डिजिट नंबर आहे 19. सो 19 चा कॅरेक्टरिस्टिक्स 1 येणार. सो 19 चा 89 आपल्याला लॉग इकडे बघायचे. सो 2987 आपल्याला मिळतो. सिमिलरली इकडे 5 सिंगल डिजिट आहे. सो कॅरेक्टरिस्टिक्स अगेन 0 येणार. सो 50 चा 0 आपल्याला 6990 आपल्याला मिळतोय. सिमिलरली हा 230 हा 3 डिजिट नंबर आहे. कॅरेक्टरिस्टिक्स आपण लिहिताना डिजिट -1 करतो. सो 3 - 1 2 येणार. कॅरेक्टरिस्टिक्स 2 लिहिली. सो 23 चा 0 आपल्याला 3617 आपल्याला मिळतो. सिमिलरली हा जो 18 आहे 18 2 डिजिट नंबर आहे. कॅरेक्टरिस्टिक्स डिजिट -1 केला आपण, तो काय मिळणार आपल्याला 1 मिळेल.
सो 18चा 0 आपल्याला 2553 मिळतो आणि ह्याचं ॲडिशन केल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू मिळते, ह्याची ॲडिशन ही व्हॅल्यू मिळते, ह्याचं दोघांचं ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला 12.3807 मिळतो. हा 10⁻17 मी ॲज इट इज लिहिला आहे. आता 38चा 07 अँटीलॉग बघितल्यानंतर आपल्याला 2403 मिळतोय. आता अँटीलॉग आन्सर काढताना आपण काय लिहितो, एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा, 8 to 10 इकडची जी व्हॅल्यू आहे इकडे 12 आहे, सो -2 लिहिला मी, 8 to 10⁻70 ॲज इट इज. सो हा जो आहे 2.403 -2 -70 10⁻19 लिहिला आणि हे जे आहे ते तुमचं इन टर्म्स ऑफ जूल आहे. इन टर्म्स ऑफ जूल हे फर्स्ट आन्सर झालंय. आता इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन व्होल्ट आपल्याला फाइंड करायचं असेल तर ह्याला डिवाइडेड बाय 1.6 × 10⁻19 करायचं, तुम्हाला इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन व्होल्ट मिळणार. सो हे पहिल्यांदा जूल मध्ये लिहायचं. तर आपण फाइंड केला कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ जूल, तो किती आलेला 2.403 × 10⁻19 आलेला. हा जूल मध्ये होता. आपल्याला काय फाइंड करायचंय, जूल मध्ये पण फाइंड करायचंय आणि आपल्याला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये पण फाइंड करायचंय. सो इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन व्होल्ट कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम जो आहे तो ही व्हॅल्यू पहिल्यांदा लिहायची 2.403 × 10⁻19 डिवाइडेड बाय फक्त 1.6 × 10⁻19 हा चार्ज मल्टिप्लाय करायचा आहे. सो हा डिवायडेशन केलं की तुम्हाला इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन व्होल्ट मिळणार. हा 10⁻19 कॅन्सल होईल आणि हे तुम्हाला 2.403 upon 1.6 हा लॉग ने करा, काय ना लॉग अप्लाय केल्यानंतर 2.403 upon 6 1.6. तो लॉग अप्लाय केल्यानंतर याची सबट्रॅक्शन होईल. सो लॉग ऑफ 2.403 मायनस ऑफ लॉग 1.6 वन डिजिट आहे इकडे पण वन डिजिट आहे, कॅरेक्टरिस्टिक दोघांची 0 येणार. तो 0.24चा 03 आपल्याला 3807 मिळतो. अगेन 16चा 0 आपल्याला 2041 मिळतो. त्यांचं ऑपरेशन केल्यानंतर म्हणजे सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला 0.1766 मिळतोय आणि ह्याचा जर अँटीलॉग काढला 1766 आपल्याला 1502 मिळतोय. तर 1502 जर मिळत असेल तर एका डिजिट नंतर पॉईंट देतो इंटू 10⁻0. आता 10⁻0 असतो 1, सो मी 1 × this हा एवढा देणार 1.50. जर 0 असेल तर डायरेक्ट एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा, फिनिश करायचा. हे तुमचं आन्सर आहे. सो हे काय आलं तुमचं कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन व्होल्ट. तुम्हाला हे आन्सर मिळालं. 1.502 हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा काय आहे, द फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन फॉर अ मेटल इज 4.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट इफ द स्टॉपिंग पोटेंशियल इज 3 व्होल्ट. फाइंड द थ्रेशोल्ड वेवलेंथ अँड मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इमिटेड इलेक्ट्रॉन. थ्रेशोल्ड वेवलेंथ फाइंड करायची आणि मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी फाइंड करायचा इमिटेड इलेक्ट्रॉन आणि गिवन C and H आणि L जो इलेक्ट्रॉन्स दिलेला आहे. हा न्यूमेरिकल फेब्रुवारी 2013 मध्ये 3 मार्कला विचारलेला. तो पहिल्यांदा गिवन क्वांटिटीज जे आहेत ते पहिल्यांदा लिहायचे. बघा फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन म्हटलंय, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन 50 दिलेलं आहे, 4.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये दिलं तर आपल्याला जूल मध्ये कन्वर्ट करायचं कारण 50 वर्क फंक्शन हा जूल मध्ये असतो. सो 4.2 into 1.6 into 10⁻19 चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन केला तर तुम्हाला हा इन टर्म्स ऑफ जूल मिळणार. तो हा ॲज इट इज लिहायचा, नंतर आपण मल्टिप्लाय करायचं डायरेक्ट. ओके, नेक्स्ट हा जूल मध्ये आलाय. देन स्टॉपिंग पोटेन्शियल दिलेलं आहे Vs दिलेलं आहे तुम्हाला 3 व्होल्ट. अगेन C दिलेला आहे, ही व्हॅल्यू लिहून ठेवा. C = 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. अजून काय दिलं हे व्हॅल्यू H and E. तर H ची व्हॅल्यू काय आहे 6.63 × 10⁻34 जूल सेकंड आणि E ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 1.6 × 10⁻19 कूलम आहे. ओके, अगेन फाइंड काय करायचं आपल्याला थ्रेशोल्ड वेवलेंथ. सो लॅम्बडा 0 फाइंड करायचं आहे अँड कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी फाइंड करायचे. हे दोन व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे. आता याच्यासाठी थेरी बेस लागणार आहे तुम्हाला. So we know that photoelectric work function phi 0 is equal to hc upon lambda 0. lambda 0 हा थ्रेशोल्ड वेवलेंथ आहे. ओके, तुम्हाला फाइंड काय करायचं आहे थ्रेशोल्ड वेवलेंथच फाइंड करायची आहे. सो लॅम्बडा 0 इकडे घ्या, सो लॅम्बडा 0 इकडे मल्टिप्लाय होईल आणि हा डिवाइड होईल. सो hc upon phi 0. सो hc phi 0 सगळे दिलेले आहे तुम्हाला. सो h ची व्हॅल्यू टाका. h ची व्हॅल्यू किती आहे 6.63 × 10⁻34. C ची व्हॅल्यू दिलेली आहे 3 × 10⁸
डिवायडेड बाय 50 किती आहे 4.2 into 1.6 into 10 raised to minus 19. सो हे आपण मल्टिप्लिकेशन केलं आपल्याला किती आलं 19.89 इंटू हे जर मल्टिप्लिकेशन केलं तर 19.89 मिळणार. ओके, इंटू 10 रेज टू मायनस 34 प्लस 8 मायनस 26 मिळणार. ओके, डिवायडेड बाय 4.2 इंटू 10 रेज 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19 मी याची लिहितो. हे जे कॅल्क्युलेशन आहे तुम्हाला लॉगने करायचं आहे आणि हा मायनस 19 वर घ्या. सो लॉग ऑफ 19.89 हे मल्टिप्लिकेशन आपण अगोदरच्या प्रॉब्लेम्स मध्ये पण केलेलं आहे, त्यामुळे मी डायरेक्ट लिहिलंय, तुम्ही करून बघू शकता. सो 4.2 इंटू 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 26 ॲज इट इज हा प्लस 19 होणार वर गेल्यावर. ओके, सो हा काय होणार मायनस 7 येईल. ओके, सो लॉग ऑपरेट केल्यानंतर हा काय होईल, हा मल्टिप्लिकेशन आहे आणि डिवायडेशन पण आहे. सो हा पहिल्यांदा लॉग ऑफ 90 न्यूमरेटरचा घ्यायचा 19.89, देन काय होणार मायनस ऑफ हे मल्टिप्लिकेशन अगेन येईल, ब्रॅकेट करतो मी, लॉग ऑफ 4.2 प्लस लॉग ऑफ 1. इकडे लिहितो प्लस लॉग ऑफ 1.6 इंटू 10 रेज टू हा काय होणार मायनस 7. 19 मायनस 26 आपल्याला मायनस 7 मिळतो. त्याचा लॉग अप्लाय करायचा आणि कॅल्क्युलेट करायचा. सो ह्याचा लॉग जर आपण फाइंड केला 19 चा 89 तर आपल्याला 1.2987 मिळतो. कॅरेक्टरिस्टिक्स 1 येणार. हे दोन्ही सिंगल डिजिट आहे, तो कॅरेक्टरिस्टिक 0 लिहिली. 42 चा 0 आपल्याला 6232 मिळतोय आणि 16 चा 0 2041 मिळतो. हा 10 रेज टू मायनस 7 मी ॲज इट इज लिहिला. आता ह्याचं ऑपरेशन हा पहिल्यांदा ॲज इट इज लिहिला, ह्याची ॲडिशन पहिल्यांदा केली मी, ती आपल्याला 0.8273 मिळतो आणि ह्याचं सबस्ट्रॅक्शन जर केलं तर आपल्याला 0.4714 आपल्याला मिळतो. हा 10 रेज टू मायनस 7 ॲज इट इज लिहिला मी. आता 47 चा 14 आपल्याला अँटीलॉग बघितला तर 2961 मिळतो. आता आन्सर लिहिताना आपण काय करतो बघा, एका डिजिटनंतर पॉईंट द्यायचा इंटू 10 रेज टू इकडे काय आहे 0 आहे, 10 रेज टू 0 किती लिहिलंय इंटू 10 रेज टू मायनस 7. आता 10 रेज टू 0 जो आहे तो 1 असतो. सो आपल्याला हेच आन्सर येणार. हेच आन्सर काय येणार 2.961 इंटू 10 रेज टू 7 मीटर. 10 रेज टू मायनस 7 आहे, 10 रेज टू मायनस 7 मीटर. हे तुमचं रिक्वायर्ड थ्रेशोल्ड वेवलेंथ आहे. थ्रेशोल्ड वेवलेंथ फाइंड केलेली आहे. थ्रेशोल्ड वेवलेंथ देअरफॉर म्हणायचं लॅम्बडा 0 इज इक्वल टू 2.961 इंटू 10 रेज टू मायनस 7 मीटर. हा तुमचा आलेला आहे थ्रेशोल्ड वेवलेंथ. तुम्हाला फाइंड काय करायचं आहे अजून, हा तुमचं झालाय फाइंड. आता कायनेटिक एनर्जी, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी फाइंड करायची आहे. आता इन टर्म्स ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आपण थेरी मध्ये बघितलेली होती. ती काय होती बघा, E इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल म्हणजेच मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असते. तो चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहे 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19 इंटू V किती आहे Vs स्टॉपिंग पोटेन्शियल दिलेलं आहे 3. तो 16 इंटू 3 48 असतो. तो 4.8 येणार इंटू 10 रेज टू मायनस 19 ॲज इट इज हा जूल मध्ये येणार. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, सो ह्याला 1 मार्क्स असणार आणि त्या अगोदरच्या आपण वेवलेंथ फाइंड केली थ्रेशोल्ड वेवलेंथला 2 मार्क्स, असे 3 मार्क्स इकडे असतात. ओके, हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे 4.8 इंटू 10 रेज टू मायनस 9.